पॅलेसच्या त्या बाल्कनीवरून जेव्हा मायाने कबीरचा हात पकडून त्या 100 फूट खोल दरीत उडी मारली, तेव्हा संपूर्ण केबिनमध्ये एकच किंकाळी उठली. यशवंत सरदेसाई आणि इन्स्पेक्टर साळवी धावतच बाल्कनीच्या दिशेने गेले. खाली फक्त पांढऱ्या धुक्याचे साम्राज्य पसरले होते आणि त्या अथांग दरीशिवाय काहीच दिसत नव्हते. कबीर! ईशाने बाल्कनीच्या ग्रीपला धरून खाली पाहत जोरात हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला त्या आगीतून वाचवले, तो माणूस आज तिच्याच जुळ्या बहिणीच्या वेडेपणामुळे दरीत कोसळला होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. विक्रम, साळवी सर, प्लीज वर ओढा. खाली दरीतून कबीरचा अडकलेला आणि वेदनेने विव्हळणारा आवाज आला. विक्रमने तातडीने खाली टॉर्च मारला. बाल्कनीच्या अगदी 20 फूट खाली दरीच्या टोकाला असलेल्या एका मजबूत आणि जुन्या वडाच्या झाडाच्या फांदीमध्ये कबीरचा पाय आणि कोट अडकला होता. तो एका हाताने त्या फांदीला लटकत होता. दुर्दैवाने माया मात्र कबीरचा हात सुटल्यामुळे थेट खाली दरीत कोसळली होती, जिथून जिवंत परत येणे अशक्य होते. तिच्या पापाचा अंत त्या दरीने केला होता. कबीर सर, हात सोडू नका. विक्रमने वेळ न घालवता गाडीतील जाड दोरी आणली. त्याने ती बाल्कनीच्या लोखंडी खांबाला बांधली आणि स्वतः खाली उतरला. कबीरची ताकद संपत आली होती. त्याचे हात रक्ताळलेले होते. विक्रमने अगदी शेवटच्या क्षणी कबीरचा हात पकडला आणि पोलिसांच्या मदतीने त्याला हळूहळू वर बाल्कनीवर आणले. कबीर वर येताच जमिनीवर कोसळला. तो धापा टाकत होता, पण सुरक्षित होता. ईशाने धावत जाऊन कबीरला घट्ट मिठी मारली. या संकटाच्या काळात जिथे तिचे स्वतःचे भाऊ आणि बहीण तिचे शत्रू बनले होते, तिथे या अनोळखी कबीरने तिच्यासाठी मृत्यूलाही आव्हान दिले होते. कबीरनेही तिच्या पाठीवर हात ठेवून तिला शांत केले. यशवंत सरदेसाई यांच्या डोळ्यात आज पहिल्यांदाच पश्चात्तापाचे अश्रू होते. त्यांनी कबीरसमोर हात जोडले आणि आपल्या मुलीला जवळ घेतले. या भयानक घटनेला आता 3 महिने उलटून गेले होते. महाबळेश्वरमधील काळ्या जंगलातील तो पडकावाडा आता पोलिसांनी सील केला होता. अद्वैत सरदेसाईला न्यायालयाने त्याच्या गुन्ह्यासाठी आणि ड्रग्सच्या तस्करीसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यशवंत सरदेसाई यांनी त्यांच्या संपत्तीचा एक खूप मोठा हिस्सा अनाथ मुलांच्या संस्थेला दान केला, जेणेकरून मायासारख्या कोणत्याही अनाथ मुलाला पुन्हा कधी गुन्हेगारीच्या मार्गावर जावे लागणार नाही. फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. महाबळेश्वरचे वातावरण आता पूर्वीसारखे भीतीदायक नव्हते, तर आल्हाददायक आणि रोमॅन्टिक झाले होते. कबीरच्या त्याच आलिशान फार्म हाऊसच्या बागेत आज फुलांची सुंदर सजावट केली होती. कबीर पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये अत्यंत देखणा दिसत होता. त्याच्या कपाळावर आता फक्त एक लहानसा सुकलेला जखमेचा डाग होता, जो त्याच्या धाडसाची साक्ष देत होता. बागेच्या कॉरिडॉरमधून ईशा बाहेर आली. तिने हलक्या गुलाबी रंगाची सुंदर साडी घातली होती. केस मोकळे सोडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि निरागस हास्य होते. ती हुबेहूब मायासारखी दिसत असली तरी तिच्या डोळ्यात ती क्रूरता नव्हती, तर कबीरसाठी अथांग प्रेम होते. कबीर तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला एक कॉफीचा कप दिला. थँक्यू, ईशा लाजत म्हणाली. माझं थँक्यू अजून बाकी आहे ईशा. कबीरने तिचा डावा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. जर त्या दिवशी मायाने तुझ्यासारखं डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला असता, तर कदाचित तिने आपल्या सगळ्यांनाच फसवण्यात यश मिळवलं असतं. तिने उजव्या हातात पेन पकडला आणि तिचा खोटारडेपणा माझ्या लक्षात आला. त्या एका चुकीमुळेच
मी आज माझ्या खऱ्या ईशासोबत उभा आहे. ईशा थोडीशी मिश्किलपणे हसली. म्हणजे तुला माझ्यापेक्षा मायाने केलेल्या त्या एका चुकीची जास्त काळजी होती तर? तिने चूक केली म्हणून मी तुला मिळाली? तसं नाही. कबीर तिच्या अजून जवळ गेला, इतका की दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. तिचा तो उजवा हात तिचा परकेपणा सांगत होता, पण तुझा हा डावा हात आणि तुझं अस्तित्व माझं पूर्णत्व सांगतंय. चेहरा हुबेहूब असला तरी नियती खऱ्या प्रेमाला कधीच चुकू देत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा तुला त्या जंगलात पाहिलं तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं होतं की ज्या निष्पाप डोळ्यांच्या मी प्रेमात पडलो होतो ते डोळे हेच आहेत. मायाने माझ्याशी नाटक केलं, पण तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी खरं प्रेम होतं. ईशाने आपलं डोकं कबीरच्या छातीवर ठेवलं. कबीर, माझ्या आयुष्यातील तो काळा भूतकाळ आता संपला आहे. आता मला तुझ्यासोबत एक नवीन आणि सुंदर वर्तमान जगायचं आहे आणि मला तुझ्यासोबत माझं संपूर्ण भविष्य घालवायचं आहे, कबीर म्हणाला आणि त्याने हळूच ईशाच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. बाहेर पुन्हा एकदा महाबळेश्वरचे हलके धुके पसरू लागले होते, पण यावेळी त्या धुक्यात कोणतीही भीती किंवा रहस्य नव्हते. त्या धुक्यामध्ये आता फक्त कबीर आणि ईशाच्या प्रेमाचा सुवास होता, जो कायमचा त्या डोंगरांमध्ये दरवळत राहणार होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.